मी रोहित. औरंगाबादहून पुण्याला जाण्यासाठी मला रात्रीची अजिंठा एक्सप्रेस पकडायची होती. कंपनीतल्या एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी मला दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यात पोहोचणं गरजेचं होतं. संध्याकाळी 6 वाजता मी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर माझी ट्रेन उभी होती. मी माझं तिकीट काढलं होतं. AC 3 स्टिअर बर्थ क्रमांक 63, साईड अप्पर. गाडी सुटायला अजून 20 मिनिट होती. मी माझं सामान घेऊन माझ्या बर्थजवळ पोचलो. माझी खालची सीट आधीच कोणीतरी व्यापली होती. एक साधारण 35-40 वर्षाचा गृहस्थ हातात वर्तमानपत्र घेऊन वाचत बसला होता. मी माझी बॅग वरच्या बर्थवर ठेवली आणि खाली बसलो. थोड्याच वेळात गाडी सुटली. मी खिडकी बाहेर पाहत विचार करत होतो, काल संध्याकाळीच मी औरंगाबादला पोहोचलो होतो आईवडिलांना भेटायला. आता परत पुण्याची घाई. नोकरी अशीच असते, कधी स्वतःचं काहीच नसतं. मी डोळे मिटून थोडी विश्रांती घ्यायचं ठरवलं. काही वेळाने जालना स्टेशन आलं. इथे बरेच प्रवासी चढले. गडबड झाली. मी खाली बसलो होतो, त्यामुळे माझं लक्ष वेधलं गेलं. एक स्त्री आपल्या आईवडिलांसह डब्यात चढली. तिच्या वडिलांनी तिचं सामान व्यवस्थित केलं आणि माझ्याकडे पाहून विचारलं, बेटा यहाँ नीचे वाली सीट खाली है क्या? हमें नीचे वाली ही चाहिए. मी त्यांना सांगितलं, सर मी साईड अप्परवर आहे. खालची सीट या गृहस्थांनी घेतली. मी खाली बसलेल्या गृहस्थाकडे बोर्ड दाखवलं. ते गृहस्थ म्हणाले, माझं तिकीटही साईड लोअरचाच आहे. मग त्या वडिलांनी टीटीला विचारलं. थोडी चर्चा झाली. शेवटी टीटीने दुसऱ्या डब्यात त्या स्त्रीसाठी लोअर बर्थची व्यवस्था केली. पण त्या स्त्रीने नकार दिला. ती म्हणाली, बाबा मी इथेच बसते, तुम्ही जा. सकाळी पोहोचेपर्यंत मी एकटीच आहे. तिचे वडील काळजीत पडले, पण तिने त्यांना समजावलं. शेवटी ती उतरले. गाडी सुटली. त्या स्त्रीने माझ्याकडं पाहिलं. मी थोडा बाजूला झालो. ती माझ्या शेजारी येऊन बसली. तिचं नाव नेहा होतं. तिच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती. केस मोकळे सोडले होते. चेहरा गोरापान. हातात मेहंदीचे गर्द लाल रंग होते. तिने सुंदर पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. तिच्याकडे पाहून माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. अशी सुंदर मुलगी मी कधीच पाहिली नव्हती. नेहाने मला विचारलं, तुम्ही पुण्यालाच जाणार का? हो, मी पुण्यात राहतो, नोकरी करतो तिथं, मी उत्तरलो. मीही पुण्यातच राहते, सासरी. नुकतंच लग्न झालंय, नेहा म्हणाली. अभिनंदन, मी हसून म्हणालो. अभिनंदनाला काही अर्थ नाही रोहित, कसंही जगायचं तिथे. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. मी आश्चर्यचकित झालो. का? काय झालं? नेहा थोडा वेळ शांत राहिली. मग ती म्हणाली, माझं लग्न एका व्यावसायिकाशी झालंय. खूप श्रीमंत आहे तो, पण त्याची मानसिकता बघून मी हैराण झाली. त्याला फक्त पैशाचीच किंमत आहे, माणसाची नाही. त्याच्या आधीची एक बायको होती, तिला त्याने घटस्फोट दिला. मला हे लग्नाआधी कळालं नाही. माझ्या आईवडिलांनी लपून ठेवलं. आता मी त्याच्याकडे जाते, कसं राहील माहीत नाही. मी तिचं ऐकत होतो. तिच्या डोळ्यातलं दुःख मला जाणवत होतं. मी तिला सांगितलं, नेहा घाबरू नकोस, वेळ सगळं बदलतो, संयम ठेव, कदाचित सगळं ठीक होईल. तुला काय माहीत रोहित, तू तर मला पहिल्यांदाच पाहतोस, पण तुझ्याशी बोलून मला बरं वाटतंय, नेहा म्हणाली. रात्र खोलवर जात होती. गाडी वेगात धावत होती. जळगाव भुसावळ स्टेशन आली गेली. बरेच प्रवासी झोपी गेले. डब्यात शांतता पसरली. फक्त गाडीच्या चाकांचा आवाज येत होता. नेहा आणि मी गप्पा मारत बसलो होतो. तिचं दुःख, तिची भीती, तिचे स्वप्न यावर बोलत होतो. मी तिला माझ्या आयुष्याबद्दल सांगितलं. मी औरंगाबादचा, पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणून काम करतो. अजून लग्न झालेलं नाही. घरच्यांनी लग्नाचा आग्रह धरला, पण मी टाळतोय. रात्री साधारण 2 वाजता मनमाड स्टेशन आलं. थोडी गडबड झाली. मी खाली उतरून चहा आणला. नेहासाठीही आणला. ती म्हणाली, थँक्स रोहित, माझ्या नवऱ्याने मला कधी चहा दिला नाही. मी त्याच्यासाठी कितीतरी वेळा कॉफी बनवली, पण त्याने कधी विचारलं नाही की तुला हवी आहे का. मी काही बोललो नाही, फक्त ऐकत होतो. गाडी सुरू झाली. डब्यातले सर्व प्रवासी झोपी गेले होते. फक्त 2-4 जण जागे होते. नेहा माझ्या अगदी जवळ बसली होती. थंडी वाजत होती. तिने तिची शाल बाजूला ठेवली होती. मी माझा स्वेटर काढून तिला दिला.
ती म्हणाली, तुला थंडी वाजेल ना? मी ओके आहे, तू घे, मी असं तिला म्हणालो. तिने स्वेटर घातला. थोड्या वेळाने तिचं डोकं हळूच माझ्या खांद्यावर आलं. तिला झोप लागली होती. मी हललो नाही. तिचे केस माझ्या गालाला स्पर्श करत होते. तिचा हात माझ्या हाताला टेकला होता. माझ्या अंगात विजेची झाप आल्यासारखं झालं, पण मी शांत राहिलो. काही वेळाने नेहा जागी झाली. तिला कळलं की ती माझ्या खांद्यावर झोपली आहे. ती लाजली, म्हणाली, सॉरी रोहित. काही हरकत नाही, मला बरं वाटलं, मी हसून म्हणालो. तेवढ्यात गाडीने एक वळण घेतलं. नेहा माझ्या अंगावर कलली. तिने माझा हात घट्ट पकडला. आमचे चेहरे अगदी जवळ आले. अंधारातही तिचे डोळे चमकत होते. मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. काही न बोलता तिने माझ्या गालाला हात लावला. तिचे बोट माझ्या ओठावर फिरवलं. माझं हृदय थांबण्याची वेळ आली. मी तिचा हात हातात घेतला. तिने माझी बोटं आपल्या बोटामध्ये गुंतवली. मग हळूच मी तिच्या जवळ गेलो. आमचे ओठ भेटले. तो चुंबन अगदी हलका होता, पण त्यात खूप काही होतं. ओलावा, ऊब, प्रेम आणि एक वेगळीच ऊर्जा. नेहाने मला घट्ट मिठी मारली. तिचे डोळे भरून आले. ती म्हणाली, रोहित, मला असं काही वाटलं नव्हतं, पण तुझ्यासोबत असल्यावर मला सुरक्षित वाटतंय. नेहा, मलाही काही समजत नाही, पण मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही, मी म्हणालो. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या जवळ होतो. डब्यातल्या अंधारात, चालत्या गाडीच्या आवाजात आम्ही एकमेकांत हरवून गेलो होतो. तो प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. आम्ही किती वेळ तसंच बसलो होतो माहीत नाही, पण तो काळ माझ्यासाठी अविस्मरणीय होता. पहाटे 5 वाजता दौंड स्टेशन आलं. आता पुणे जवळच होतं. नेहा जागी झाली. तिने माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात कृतज्ञता होती. ती म्हणाली, रोहित, ही रात्र मी कधीच विसरणार नाही, पण आता आपण पुण्यात पोहोचणार. माझं वास्तव्य माझी वाट पाहतंय. नेहा, मी तुझ्यासाठी नेहमीच आहे. तुझा नंबर दे, मी म्हणालो. तिने नंबर दिला. मी माझा नंबर तिला दिला. सकाळी 7 वाजता पुणे स्टेशन आलं. गाडी थांबली. नेहा उतरली. तिला घ्यायला तिचा नवरा आला होता. एक देखणा पण चेहऱ्यावर तणाव असलेला माणूस. नेहाने माझ्याकडे एक शेवटचं पाहिलं. तिच्या डोळ्यात हजारो शब्द होते, पण ती वळली आणि निघून गेली. मी ऑटो पकडून माझ्या रूमवर आलो. मन मात्र त्या रात्रीच्या गाडीतच अटकून पडलं होतं. नेहाचा चेहरा, तिचे बोल, तिचा स्पर्श, या सगळ्यांचा विचार करत मी दिवस काढू लागलो. 2 दिवसांनी तिचा फोन आला. रोहित, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मी माझ्या नवऱ्याला सांगितले, मला घटस्फोट हवाय. नेहाचा आवाज थरथरत होता. नेहा, तू खात्रीशीर आहेस? मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, मी म्हणालो. हो, मी ठरवलंय. उद्या मी तुला भेटायला येईन तुझ्या फ्लॅटवर, नेहा म्हणाली. दुसऱ्या दिवशी ती आली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता. ती म्हणाली, रोहित, मी माझं घर सोडून आली. आता मला फक्त तुझी साथ हवी. त्या दिवसापासून आमचं नातं सुरू झालं. 6 महिन्यांनी तिला घटस्फोट मिळाला. त्यानंतर आम्ही लग्न केलं. आज आम्ही सुखी संसार करतोय. नेहा म्हणते, ती रेल्वेची रात्र माझं नशीब बदलून गेली. मी म्हणतो, त्या गाडीने मला माझं स्वप्न दिलं. आमच्या प्रेमाची सुरुवात त्या रेल्वेत झाली होती. आज तेच प्रेम आमच्या आयुष्याचा आधार बनलंय. कधीकधी आम्ही त्या रात्रीची आठवण काढत बसतो आणि एकमेकांकडे पाहून हसतो. ती रात्र, तो प्रवास, ती भेट, हे सगळं कसं घडलं तेच कळलं नाही, पण घडलं आणि आमचं आयुष्य बदलून गेलं. रोहित आणि नेहाचं लग्न झाल्याला आता 2 वर्ष झाली होती. औरंगाबाद पुणे रेल्वे प्रवास सुरू झालेलं हे प्रेम आता एका सुखी संसारात रूपांतरित झालं होतं. रोहितच्या पुण्यातल्या छोट्याशा फ्लॅटमध्ये ते दोघं आनंदात राहत होते. नेहाने हळूहळू स्वतःला सावरलं होतं. तिच्या पूर्वीच्या आयुष्यातल्या कटू आठवणी आता हळूहळू कमी होत होत्या. रोहितची नोकरी चांगली होती. नेहानेही एका छोट्या कंपनीत नोकरी सुरू केली होती. दोघं मिळून संसाराला हातभार लावत होते. आठवड्याच्या शेवटी ते एक चित्रपट पाहायला जात, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात. रोहित नेहाला नेहमी सरप्राईज द्यायचा. तिचा आवडता केक, तिच्या आवडीची फुलं. नेहा रोहितसाठी खास डिश बनवायची. पण आयुष्यात सगळं गुलाबी नसतं. एक दिवस अचानक नेहाचा फोन खणखणला. स्क्रीनवर अनोळखी नंबर होता. तिने फोन उचलला. समोरून आवाज आला, नेहा, मी आहे, तुझा नवरा बोलतोय.
नेहा सुन्न झाली. तो आवाज तिच्या माजी पती करणचा होता. तिला काही बोलता आलं नाही. करण पुढे म्हणाला, तू मला सोडून गेलीस, पण मी तुला सुखाने जगू देणार नाही. माझ्याशी लग्न केलंस तर माझी संपत्ती हवी होती ना, ते स्वप्नच राहील. मी तुझ्यावर केस करेन. तू माझ्याकडून पैसे घेतलेस असं खोटं खटला दाखल करेन. नेहाचे डोळे भरून आले. तिने फोन ठेवला. रोहित संध्याकाळी घरी आला तेव्हा नेहाला रडताना पाहून तो घाबरला. काय झालं नेहा, का रडतेस? नेहाने सगळी हकीकत सांगितली. रोहितचा चेहरा गंभीर झाला. त्याने नेहाला धीर दिला. घाबरू नकोस, आपण एकत्र आहोत. कोणी काही करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी रोहितने एका चांगल्या वकिलाची भेट घेतली. वकिलांनी सगळी कागदपत्रे तपासली. नेहाचा घटस्फोट कायदेशीर होता. तिने करणकडून काहीही घेतलं नव्हतं. वकिलांनी सांगितलं, काळजी करू नका, अशा खोट्या केसेस कोर्टात टिकत नाही, पण मानसिक त्रास होईल, तुम्ही तयार राहा. काही दिवसांनी नेहाला कोर्टात समन्स आलं. करणने तिच्यावर खरोखरच केस दाखल केली होती. लग्नाच्या वेळी दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा आरोप. नेहा पूर्णपणे कोलमडून गेली. रोहित तिला सावरत होता. नेहा, खरंच काही घेतलं होतंस का? रोहितनं विचारलं. रोहित, मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. लग्नाच्या वेळी माझ्या आईवडिलांनी मला जे दागिने दिले होते ते मी घेऊन आले होते, पण ते माझे होते. करणच्या घरचे दागिने मी कधीच घेतले नाही, नेहा रडत म्हणाली. रोहित तिला म्हणाला, माझा तुझ्यावर विश्वास आहे. आपण हे लढू एकत्र. कोर्टाच्या तारखा सुरू झाल्या. करणने आपल्या वडिलांमार्फत पुरावे सादर केले, पण ते सगळे खोटे होते. नेहाने शांतपणे आपली बाजू मांडली. तिच्या आईवडिलांनीही साक्ष दिली की नेहा फक्त तिच्या स्वतःच्या दागिन्यांसह आली होती. 6 महिने हा खटला चालला. रोहित नेहाला प्रत्येक वेळी कोर्टात घेऊन जात असे. तो तिचा आधार होता. शेवटी एक दिवस निकाल लागला. कोर्टाने करणचा खटला फेटाळून लावला. नेहा निर्दोष सिद्ध झाली. नेहाच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तिने रोहितला मिठी मारली. रोहित म्हणाला, सांगितलं होतं ना आपण जिंकू. कोर्टाबाहेर पडताना करण त्यांना भेटला. तो म्हणाला, नेहा माफ कर, मी चूक केली. रागातून हे सगळं केलं. तू आनंदात राहा. नेहाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात द्वेष नव्हता. ती म्हणाली, तुम्हीही आनंदात राहा. रोहित आणि नेहा घरी आली. त्या दिवशी दोघांनी एकमेकांच्या जवळ बसून बराच वेळ गप्पा मारल्या. रोहित म्हणाला, नेहा, मला माहीत होतं की आपण हे लढू. तुझ्यासाठी मी काहीही करेन. नेहाने त्याच्या डोळ्यात पाहिलं. रोहित, तू मला खरा प्रेमाचा अर्थ शिकवला. तू नसतास तर मी हे सगळं सहन करू शकले नसते. त्या रात्री पुन्हा एकदा त्या नात्यातली जवळीक वाढली. ते एकमेकांच्या मिठीत घट्ट हरवून गेले. संकटाने त्यांचं प्रेम अधिक घट्ट केलं होतं. काही महिन्यांनी नेहाने रोहितला एक गोड बातमी दिली. ती म्हणाली, रोहित, आपण लवकरच तिघं होणार आहोत. रोहितला आनंद झाला. त्याने नेहाला उचलून घेतलं. खरंच मी बाबा होणार? हो, तू बाबा होणार. 9 महिन्यांनी एक सुंदर बाळाचा जन्म झाला. नाव ठेवलं आर्या. रोहित आणि नेहाच्या आयुष्यातला आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला. आर्याला बघून दोघांचं हृदय भरून येत असे. एके दिवशी रोहित आणि नेहा बाल्कनीत उभे होते. समोर सूर्यास्त होत होता. रोहित म्हणाला, नेहा, ती रेल्वेची रात्र आठवते? मला वाटत होतं की हा फक्त एक प्रवास आहे, पण तो प्रवास माझं आयुष्य बदलून गेला. नेहा हसली. त्या रात्री मी खूप दुःखी होते, पण तू मला भेटलास. तू माझा आधार झालास. आज मी सगळ्यात सुखी स्त्री आहे. रोहितने तिचा हात हातात घेतला. नेहा, आपलं प्रेम असंच कायम राहील. आर्यासाठी, स्वतःसाठी, आपल्या या सुंदर आयुष्यासाठी. आज रोहित आणि नेहा एकमेकांच्या प्रेमात, विश्वासात आणि साथीत पुढे जात आहेत. त्यांच्या आयुष्यात चढ उतार आले, पण ते कधीही एकमेकांपासून दूर गेले नाहीत. ती रेल्वेची रात्र त्यांच्या आयुष्यातली एक सुंदर सुरुवात होती. आता त्यांच्याकडे बघायला एक सुंदर भविष्य आहे. रोहित, नेहा आणि आर्या या तिघांचं आयुष्य आता सुरेखपणे सुरू होतं. आर्याला 4 वर्ष पूर्ण झाली होती. ती अगदी नेहासारखी दिसायची. गोरा गोरा चेहरा, मोठे डोळे आणि तिच्या आईसारखं हसू. रोहित आर्याचा हातोनात लाड करायचा. संध्याकाळी ऑफिसवरून घरी आला की सगळ्यात आधी आर्याला भेटायचं. तिला खूप मिठी मारायची. नेहाची नोकरी सुरू होती.
पण आर्याची शाळा सुरू झाल्यापासून तिने थोडी सुट्टी घेतली होती. तिला आर्यासोबत वेळ घालवायचा होता. रोहितचं प्रमोशन झालं होतं. तो आता कंपनीत सिनियर पोझिशनवर होता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यांनी एक मोठा फ्लॅट घेतला होता. पुण्याच्या हडपसर इलाक्यात 3 बेडरूम, मोठी बाल्कनी, आर्यासाठी खेळायला जागा. एके दिवशी सकाळी अचानक रोहितचा फोन आला. नेहा, आज संध्याकाळी माझे आईवडील येत आहे औरंगाबादहून. नेहा थोडी घाबरली. रोहितच्या आईवडिलांशी तिचं अद्याप फारसं जुळून आलं नव्हतं. लग्नानंतर ती एकदाच औरंगाबादला गेली होती. तेव्हा रोहितच्या आईने तिच्याशी फारसं बोलणं केलं नव्हतं. कदाचित तिला नेहाचा माझी नवरा तो खटला या सगळ्याबद्दल काहीतरी वाटत असावं. पण रोहित नेहाला म्हणाला, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. मी आहे तुझ्यासोबत. संध्याकाळी रोहित आणि आईवडिलांना घरी घेऊन आला. रोहितचे आईवडील शांत होते पण रोहितचे वडील शांत होते पण त्याची आई मात्र तणावात होती. नेहाने नमस्कार केला. त्यांनी उत्तर दिलं. आर्या धावत आली. आजी, आजोबा, ती म्हणाली. रोहितची आई सौ मंगलाताई यांनी आर्याकडे बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. ये बेटा. त्यांनी आर्याला जवळ घेतलं. नेहाला थोडं बरं वाटलं. रात्री जेवताना मंगलाताईंनी नेहाला विचारलं, तुझी नोकरी सुरू आहे का? हो, पण सध्या सुट्टीवर आहे. आर्यासाठी वेळ द्यायचा होता. नेहाने नम्रपणे उत्तर दिलं. बरं आहे, लहान मुलांना आईची गरज असते, मंगलाताई म्हणाल्या. रोहितला आश्चर्य वाटलं. त्याची आई सहसा एवढ्या सहजपणे बोलत नसे, पण कदाचित आर्याने दोघांमध्ये पूल बांधला होता. दुसऱ्या दिवशी मंगलाताईंनी नेहाला स्वयंपाकघरात मदत केली. त्या म्हणाल्या, नेहा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. नेहाचं हृदय जोरात धडधडू लागलं. हो, सांगा. मी तुझ्याबद्दल वेगळा विचार केला होता. मला वाटलं होतं की तू, बरं का, पूर्वीचं आयुष्य सोडून आलीस म्हणून काहीतरी वेगळं असेल. पण हे 2 दिवस तुला बघितलं, तुझं रोहितशी असलेलं नातं बघितलं, आर्याशी असलेली तुझी लगनशीलता बघितली. मला कळालं की मी चूक होते. तू खूप चांगली आहेस नेहा. नेहाचे डोळे भरून आले. आई, मी नेहमीच तुमचा आदर केला आहे. रोहित माझ्यासाठी सगळं आहे. मी त्याला कधीच दुखावणार नाही. मंगलाताईंनी तिला मिठी मारली. माझं लेकरू, मी आता तुझी आई आहे. कधीही अडचण आली तर मला सांग. त्या दिवसापासून नेहा आणि मंगलाताई यांच्यातलं नातं बदललं. रोहितला हे बघून खूप आनंद झाला. एके दिवशी संध्याकाळी रोहित आणि नेहा बाल्कनीत उभे होते. समोर सूर्यास्त झाला होता. रोहित म्हणाला, नेहा, आपण एकदा औरंगाबादला जाऊया. मला तुला तिथे घेऊन जायचंय. तू माझं बालपण बघावं, माझी शाळा बघावी, माझ्या आठवणी बघाव्यात. नेहा हसली. नक्की, आणि मला तुला माझं बालपण दाखवायचं नांदेडला. डील, रोहित म्हणाला. पुढच्या महिन्यात ते औरंगाबादला गेले. रोहितचं बालपण, घर, त्यांची शाळा, त्याचे मित्र सगळं नेहाला दाखवलं. नेहा म्हणाली, तू इथे कसा होतास? खूप छान आहे सगळं. रोहितची आई म्हणाली, नेहा, आता हे तुझंही घर आहे, कधीही येत जा. मग ते नांदेडलाही गेले. नेहाचं माहेर, तिचे आईवडील रोहितला भेटून खूप आनंदले. नेहाचे वडील म्हणाले, रोहित, आम्ही नेहासाठी चूक केली होती. तिला योग्य नवरा निवडला नव्हता, पण तू आलास आणि तिचं आयुष्य बदललंस. आम्ही तुझे ऋणी आहोत. रोहित म्हणाला, बाबा, नेहा माझं आयुष्य आहे. तिच्यासाठी मी काहीही करेन. नांदेडहून परतल्यावर आर्याची शाळा सुरू झाली. नेहाने पार्ट टाईम नोकरी सुरू केली. रोहित आणि नेहा दोघं मिळून आर्याला वेळ देत होते. आठवड्याच्या शेवटी ते कुठेतरी फिरायला जात. लोणावळा, महाबळेश्वर, कोकण. एक दिवस आर्याने विचारलं, मम्मी, तुम्ही आणि पप्पा कसे भेटलात? नेहा आणि रोहित एकमेकाकडे पाहून हसले. रोहित म्हणाला, आम्ही एका गाडीत भेटलो होतो बेटा. गाडीत? ट्रेनमध्ये? आर्याने विचारलं. हो, ट्रेनमध्ये. खूप रात्र होती. आई खूप दुःखी होती. मी तिला मदत केली. मग आमची मैत्री झाली. मग प्रेम झालं. मग लग्न केलं. रोहित म्हणाला. आर्या म्हणाली, वा, मग मी ट्रेनमध्ये जाईन. तिथे मला पण मैत्रीण मिळेल का? नेहा हसली. अगं, तू अजून लहान आहेस. मोठी झालीस की मग बघू. त्या रात्री आर्या झोपली. रोहित आणि नेहा चहा पीत बसले. रोहित म्हणाला, नेहा, तुला माहीत आहे का, त्या रात्री तुला पाहिलं तेव्हा वाटलं होतं की मुलगी खास आहे, पण एवढं खास होईल हे मला माहीत नव्हतं. नेहा त्याच्या जवळ सरकली. रोहित, तू मला जग दिलंस. खरं प्रेम काय असतं ते शिकवलंस.
मी तुझी ऋणी आहे. ऋणी नको रे, फक्त माझी कायम, रोहित म्हणाला. 5 वर्षांनी आर्या मोठी झाली. ती आता 9वीत होती. रोहित आणि नेहाचं प्रेम आता अधिक गहिरं झालं होतं. त्यांच्यातली जवळीक पूर्वीपेक्षा जास्त होती. रोहित नेहाला अगदी नेहमी सरप्राईज देत असे. नेहा त्याच्यासाठी खास डिनर बनवत असे. एके दिवशी रोहितचा फोन आला. नेहा, लग्नाचा खास वाढदिवस, 10 वर्ष पूर्ण, तुला कुठे घेऊन चालू? नेहा म्हणे, मला तिकडे ना, जिथे आपण पहिल्यांदा भेटलो होतो. औरंगाबाद रेल्वे स्टेशन? रोहित हसला. हो, तिथे, पण त्या डब्यात, नेहा म्हणाली. रोहितने तशी व्यवस्था केली. पुन्हा औरंगाबाद पुणे रेल्वे प्रवास केला. तो डब्बा 30 सीट आर्याला सोबत नेलं. गाडी सुरू झाली. अंधार पडला. रोहित म्हणाले, नेहा, 10 वर्षापूर्वी आपण याच ठिकाणी भेटलो होतो. तू रडत होतीस. मी तुला चहा दिला. तू माझ्या खांद्यावर डोकं टेकवलंस. आज तू माझी बायको आहेस, माझ्या मुलीची आई आहेस. मला खूप आनंद होतो. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. रोहित, तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हाही मी हरवलेली होते. तू मला मार्ग दाखवलास. तू माझा प्रकाश आहेस. आर्या म्हणाली, अरे वा आई बाबा, तुम्ही खूप रोमॅन्टिक आहात. दोघं हसले. रोहितने नेहाचा हात हातात घेतला. अंधारात त्याचे डोळे भेटले. त्या चालत्या गाडीत, त्याच डब्यात त्यांनी एकमेकांकडे बघितलं आणि त्यांना वाटलं की हा प्रवास असाच सुरू राहील जन्मोजन्मी. आज रोहित आणि नेहा एका सुंदर आयुष्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली त्या चालत्या रेल्वेत. पण ती कथा संपली नाही, ती वाढतच गेली. आज त्यांच्याकडे बघायला एक सुंदर कुटुंब आहे. एकमेकावर अपार विश्वास आहे आणि अनंत स्वप्न आहेत. कारण खरं प्रेम कधीच थांबत नाही, ते फक्त पुढे सरकत राहतं, जसं ती रेल्वे रुळावरून अव्याहतपणे धावत राहते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा.